या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ज्योतिबा डोंगराकडे जाणारा मार्ग खडतर झाला असून कोट्यवधी निधी खर्च करूनही खचलेले रस्ते अजूनही दुरावस्थेत आहेत. ज्योतिबा ते किर्ली या मुख्य मार्गावरील पाण्याच्या टाकी परिसरात खचलेला रस्ता गेली 2 वर्ष बंद आहे. 2 वर्षापासून तुटलेला रस्ता जैसे थे स्थितीत असून तो दुरुस्त करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. ज्योतिबा ते केर्ली या खचलेल्या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 2 कोटी खर्च करण्यात आला आहे. हा रस्ता अगदी नेटका तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला होता, परंतु तो वाहतुकीस खुला करण्यात आला होता. नंतर पाण्याच्या टाकी परिसरातील हा रस्ता 250 मीटर अंतर रस्ता पूर्णपणे तुटून गेला. परिणामी ज्योतिबा डोंगराला लागणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गानं म्हणजे गायमुख तलाव मार्गावरील नागमोडी रस्त्यानं सुरू केली. खचलेल्या रस्त्याला तज्ज्ञांनी भेट देऊन अभ्यास केला होता. केंद्र सरकारच्या पूरहानी योजनेतून तातडीनं 2 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानुसार तातडीनं काम सुरू झालं. नवीन रस्त्यावरून वाहतूकही सुरू झाली, परंतु पुन्हा रस्ता दुसऱ्यांदा खचला. गेली 2 वर्ष खचलेला मार्ग बंद केला असून सध्या गायमुख वळण या पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू ठेवली आहे. गुगल मॅपवर हा मार्ग दाखवत नसल्यानं प्रवाशांची दिशाभूल होते. हा मार्ग अधिक 2 किलोमीटर अंतराचा असून धोकादायक चढ उताराचा आहे. पूर्वीचा खचलेला रस्ता पूर्ववत दुरुस्त करून कमी अंतराचा मार्ग चालू ठेवण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. केर्ली केर्लीपासून ज्योतिबा रस्ता हा पूर्वीपासून चांगला होता रस्ता आणि काही कारणास्तव पूर्वी पावसाळा जास्त असून सुद्धा हा रस्ता कधी खचला गेला नाही. आता ह्या 4 वर्षात रस्ता खचल्यामुळं शासनानं पण डागडुजी केली, शासनानं पण प्रयत्न भरपूर केले, पण ह्या रस्त्याचं भूस्खलन जे आहे ते सतत होत राहिलं. त्यामुळे हा रस्ता नाकारून वरचा रस्ता दुपदरी करण्याचं धोरण शासनानं अंमलात आणलं आहे. तर आमचं नागरिकाच्या वतीने आमचं एक मत आहे की शिव जे रस्ता पूर्वीचा रस्ता जे आहे ते पूर्वीपासून जे रस्ता दुमार्गेला एक येण्याचा आणि एक जाण्याचा मार्ग अशा दृष्टिकोनातून हा पक्का रस्ता जर केला तर येणारा 2 किलोमीटर भाविकांना 2 मीटर पण अंतर वाचणार आहे. आणि हा रस्ता खचण्याचं कारण म्हणजे वरती आता जे शेतकरी जे रान शेती करत होती, शेती आता त्यांनी काही शेतकऱ्यांनी बंद केल्यात.